हदगाव नगर परिषद नगर अध्यक्षपदी सौ रोहिणीताई वानखेडे 1293 मतांनी विजयी निवडून आल्याबद्दल हदगावमध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा। हदगाव नगर परिषदच्या निवडणुकीची निकाल जाहीर। यामध्ये नगराध्यक्ष पदाची शिवसेनेचे उमेदवार सौ रोहिणीताई भास्कर वानखेडे 1293 मतांनी विजयी झाल्यात, तर महायुतीचे 8 नगरसेवक तर उभाटा शिवसेना 7 काँग्रेस पक्षाचे 5 उमेदवार निवडून आलेत। मागील 10 वर्षामध्ये यांचा जे भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्यामुळे पूर्ण तालुका पूर्ण शहर आपले त्रस्त झालेलं आहे। त्यांच्या कारभारावर कंटाळून आज जनतेने परिवर्तन केलेलं आहे आणि या परिवर्तनाची लाट आज आपण बघत आहे। आज नगराध्यक्षपदी आमचं आलेलं आहे आणि बाकीचे नगरसेवक सुद्धा हे निवडून आले आहेत। आज आमदार साहेब आहेत आपल्या तालुक्याचे, नगरविकास खाते एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि मायबाप जनतेचे मनापासून खूप खूप आभार आणि आम्ही त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि हदगावचा विकास करून आम्ही तुम्हाला दाखवू। सर्वप्रथम तर मी माझ्या हदगावमधील मायबाप जनतेचे खूप खूप मनापासून आभार मानते। खरं तरी माझी पहिली निवडणूक होती आणि त्यांनी एवढा भरघोस मतांनी माझा विजय केला, मी त्यांचे खूप खूप शतश आभारी आहे। त्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझे केदारनाथ, त्यानंतर माझे सासू सासरे आणि माझ्या आई बाबाची काहीतरी पुण्याई मानते आणि त्यांच्या पुण्याईने आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी आज तुमच्या समोर उभी आहे, एवढ्या खंबीरपणे उभी आहे आणि एवढ्या मतांनी उभी निवडून आलेली आहे। त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि या पूर्ण प्रक्रियेत ज्यांनी माझी अगदी सुरुवातीपासून साथ दिली हे असे माझे पती, आपल्या सर्वांचे लाडके माननीय भास्कर दादा यांचे मी खरंच खूप ऋणी आहे। आणि मी सांगू इच्छिते की गेल्या 2 वर्षापासून जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती म्हणूनच तुम्ही हे जे काही मला मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे मी त्यांचे ऋण खूप खूप आभारी आहे। आणि आपल्या हदगाव आणि हिमायतनगर शहराचे जे आमदार आहेत लाडके बाबूरावजी कदम साहेब, त्यांनी सुद्धा सुरुवातीपासून खूप खूप या प्रक्रियेत मला मदत केली, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे। आणि या मी हदगाव जयंतीतील या निमित्ताने लोकांना सांगू इच्छिते की जो काही तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो माननीय वानखेडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय कोळीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली हदगाव शहराला एक विकसनशील हदगाव करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहील आणि तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्याला मी कधीच तडीपार जाऊ देणार नाही। एवढंच बोलते आणि खूप 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 सर्वांचे मनापासून आभार मानते। जय हिंद, जय महाराष्ट्र।